ही माझ्या गावाकडची माणसं मी आल्याबरोबर मला म्हणत होते, तू इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवते तर आम्हाला पण घे. तर हा खाली बसलेला तो आहे माझा भाचा आणि जो उभा आहे तो आहे माझ्या आत्याचा मुलगा. चला म्हटलं यांच्यापासूनच आज आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असते गावामध्ये वरात पंगत. वरात पंगत मध्ये जेवण पण छान होतं, मस्त आमटी, वांग्याची भाजी, बुंदी, शेव. घरी आल्यानंतर बिट्टूने तिच्या हातावरची मेहंदी पण दाखवली. स्ट्रॉंग मॅन बनवू दे तिला. बापरे जिमला जाऊन आली. अरे बापरे बापरे जिम करत आहे ओके ओके. अब दिखाई हो तुझे. बापरे बॉडी एवढी बॉडी बनवली तिने मारायला आरूला. अब तुम्ही मारेगी वो. अरे बापरे घाबरलो दादा, घाबरलो दादा. माफी झाली. मुलांसोबत मस्ती करत असताना संध्याकाळ कधी झाली काही समजलं नाही. मग आमची तयारी सुरू झाली, कारण आज निघणार होतो आम्ही घराकडे. तरी ते माझा भासा आला होता, तर त्याच्यासोबत बिट्टू मस्त मस्ती करत होती आणि तो बुंदी खात होता. मी पण त्याच्याशी बोलत होती ना, म्हणून तो माझ्याचकडे बघत होता एकटा. हाय का हाय. अरे तू काय घेते, त्याला लहान आहे ना तो. आई म्हणाली की चहा घेतल्याशिवाय जाऊच नको. मग पहिला गरम गरम चहा घेतला. बाय बस. खरं ना आता माहेरी यायची भरपूर इच्छा होते. आता तर आम्ही या महिन्यात 2 वेळ माहेरी येऊन गेलो. तसं तर लग्नच होतं, पण निमित्त पाहिजे तसं माहेरी जायचं, कारण की आता माझा भाचा आहे त्यामुळे मला माहेरी जाऊच वाटते. नाहीतर एवढं आम्ही माहेरी कधी गेलोच नाही. 1.5 किंवा 2 वर्षातून माहेरी जाणं व्हायचं, ते पण 1 दिवस राहायचं, घरी वापस यायचं. पण तो जेव्हापासून आलाय ना तेव्हापासून खरंच तिथे जायची इच्छा होते, राहायची इच्छा होते. आता पण मला थांबायचं होतं, पण आईचं घराचं काम चालू आहे त्यामुळे मला निघून यावं लागलं. यावेळी माझी राहायची इच्छा होती तर आई आम्हाला पाठवून देत होती की जा जा जा, कारण की तिच्या घराचं काम राहिलेलं आणि नेमका पावसाळा जवळ आलेला आहे. अजून 1-2 दिवस जर लेट केलं तर मग त्यांचे खूप हाल होतील. शेती पण त्यांना करावी लागते आणि घर पण बघावं लागेल, म्हणून मग आम्ही दुसऱ्याच दिवशी निघालो. तसं पण ते घराचं काम आमच्याचमुळे राहिलं होतं, कारण की 8 दिवसापूर्वी माझ्या मावस भावाचं लग्न होतं, त्यासाठी आम्ही येणार होतो. ताई मिस्त्रीला म्हणाली की राहू द्या, आपण नंतर करू. जात असताना मस्त सनसेट दिसला, त्याचा पण मी शूट घेतला. खरंच सनसेट बघितल्यानंतर खूप छान वाटतं. आणि बिट्टूची ते एवढी बडबड चालू होती, कंटिन्यू ती शांत बसत नव्हती. तिची बडबड, तिची मस्ती, मला व्हिडिओ न काढू देणं, अशी सर्व नौटंकी तिची चालू होती. अशी तर बदमाश बिट्टू आहे माझी. बडबड करून खूप थकली होती, म्हणून ती जरा इथे आराम घेत आहे. बघता बघता आम्हाला संध्याकाळ झाली. 7 वाजता अकोल्यात पोहोचलो. तिथे ना आम्हाला खूप भूक लागली होती. मग मी म्हटलं आरू चल आपण काहीतरी घेऊया. तर इथे ना आम्ही पार्सल घेतलं, 2 सँडविच घेतले आणि दाबेली घेतली. तिला सोडून मी एकटी घाली होती, मला कळवत नव्हतं ना तुझ्याशिवाय. घरी आल्याबरोबर पहिला सँडविचची पेज पूजा केली, त्यानंतर शूट केला मी तो म्हणजे दुसऱ्या दिवसचा. या दिवशी पण मी अजिबात शूट केला नाही, कारण की मी फक्त प्रमोशनचे व्हिडिओ बनवत होती. 1-2 दिवस मी जरा कुठून आली ना की मला असं वाटते काहीच करावं नाही, फक्त आराम करा. पण आरामही किती आपण दिवस करू शकतो, 2 दिवस 3 दिवस, पण त्यानंतरही आपल्याला बोर वाटते. आणि माझं कसं आहे, मला माझ्या मागे काम लागलेलीच असतात, त्यामुळे 8-10 दिवस तर नाही, पण 1 दिवस जरी मी सुट्टी घेत असते. कारण थोडा वेळ स्वतःसाठी पण काढावा लागतो, नाहीतर आपण कंटिन्यू जर करत राहिलो तर मग आपण आजारी पडणार. कारण की माझी तरी तशी कंडिशन आहे, मी जर कंटिन्यू करत राहिली तर 1 दिवस मी आजारी पडणार नाही, 4-5 दिवस मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. म्हणून मी कुठेही गेली किंवा जास्त थकली तर मी त्या दिवशी आरामच करणार, काही करणार नाही. तर पटापट मी या साडीचे प्रमोशन केले. खरं तर हे झिपरी कट केली ना तेव्हापासून मला हेअरस्टाईल देखील येत नाही. जाऊ म्हणत होती ते खरंच म्हणत होती. फक्त एक व्हिडिओ किचनमध्ये बनवला आहे. माझी अवस्था बघा, पूर्ण घामाने माझे सनस्क्रीन लोशन निघून गेलं आहे, एवढं ऊन आहे. जर का तुम्हाला हा छोटासा माझा ब्लॉग आवडला असेल, डेली ब्लॉग, तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला असे छोटे ब्लॉग आवडतात की मोठे ब्लॉग, कारण की आजकाल मी जरा छोटेच ब्लॉग बनवत आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का.